पुन्हा एकदा सुंदर असा झेंडू, एक धाव मिळेल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 1. सुरुवात श्री गणेशा झालेलं आहे, धावसंख्या झालेली आहे ती 1. 2 चेंडू आणि 1 धाव. अवांतर धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 2. 2 चेंडू आणि 2 धावा. अतिशय नावाजलेला असा फलंदाज अमित पाटील, षटकारांसाठी ओळखला जातो हा फलंदाज. पहिल्या सामन्यात सुद्धा सुंदर अशी फलंदाजी त्याने केलेली होती आणि पण आपल्या टीमला ते, आपल्या संघाला ते विजयापर्यंत घेऊ शकले नाही, पण फलंदाजी मात्र सुलेख. अतिशय सुंदर गोलंदाजी आशिष जयस्वाल, पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. सुंदर अतिशय सुंदर असा चेंडू आशिष जयस्वालचा. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल, धावसंख्या झालेली आहे ती 3. धावसंख्या झालेली आहे 3. पुन्हा एकदा राकेश पाटील याचा सुंदर असा फटकार आणि हा चौकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 7. सुंदर फलंदाजी राकेश पाटील याची आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 7. शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटकार आणि हा सीमा रेखा पार. पुन्हा 6 धावा वाढलेल्या आहेत, धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. पहिलं षटक संपलेलं आहे, धावसंख्या झालेली आहे 13. वॉरियर्स या संघाला नम्र विनंती आहे, क्षेत्ररक्षण पटापट लावून लगेच गोलंदाजीला घेऊन यायचं आहे. गोलंदाज वेळ कमी आहे. पहिलं षटक संपलेलं आहे, धावसंख्या झालेली आहे ती 13. पुढील गोलंदाज चंदू. हॅलो. दुसरं षटक घेऊन येत आहेत चंदू आणि सामना करेल अमित पाटील. सुंदर असा फटकार आणि हा सीमा रेषा पार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी अमित पाटील याची आपल्या संघासाठी आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. पहिल्या चेंडूवरती सुंदर षटकार, सुंदर फलंदाजी आणि ही अवांतर धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 20. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 20. धावसंख्या झालेली आहे 21. धावसंख्येत वाढ.
पुढील चेंडू चंदू याचा सामना करेल राकेश. आणि पुन्हा एकदा हा उंच टोलवण्याचा प्रयत्न पण बाद झालेला आहे राकेश. आणि चंदू याला पहिला गडी बाद. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झालेला आहे. कर्णधार धीरज बैकर पुढील फलंदाज. कर्णधार धीरज बैकर हे सुद्धा षटकार मारण्यामध्ये ओळखले जातात. अतिशय सुंदर असे फलंदाज धीरज बैकर. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि हा बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि अमित पाटील सुद्धा बाद झालेले आहेत. सुंदर फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी आणि ते बाद. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. सुंदर गोलंदाजी चंदू याची आपल्या संघासाठी आणि सुंदर असा झेल राहुल याचा आपल्या संघासाठी. सुंदर झेल घेतलेला आहे त्याने. आणि अमित पाटील बाद. पुढील फलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि हा गच्चा असं क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. फलंदाज नेम बॅट्समन नेम बॅट्समन नेम यश. यश सामना करेल चंदू याचा आणि हा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण लाल्या याचं. हितेश हितेश उर्फ लाल्या सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्याने. आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू हितेश उर्फ लाल्या. दोन षटक संपलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 26. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आतमध्ये सँडो पण नाही. बॉलर्स नेम बिपिन शुक्ला. सुंदर असा फटकार. अतिशय सुंदर फलंदाजी यश याची आणि हा सीमा रेषा पार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 32. धावसंख्या झालेली आहे 32. पुन्हा एकदा यश सामना करतील बिपिन यांचा. नो. पंचांनी निर्णय दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
आशिष जयस्वाल, पंचांनी किती धावा घोषित केल्या आहेत? मॅचला सुरुवात करायची आहे. किती धावा दिल्या? पंच किती धावा दिले आहेत? टोटल 8 धावा की 7 धावा? 8 धावा ना? 8 धावा. हे टोटल 8 धावा. लाल्या हितेश, पुढील गोलंदाज हितेश उर्फ लाल्या. धाव संख्या झालेली आहे ती 40. सुंदर अशी गोलंदाजी हितेशाची. एक धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्येत वाढ आणि धाव संख्या झालेली 41. दोन चेंडू, धाव संख्या झालेली आहे 41. सुंदर असा षटकार, सीमा रेखा पार. 47 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी यश याची आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 47. 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 47. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. धावसंख्या झालेली आहे 53. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 53. 53.
पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 54. 5 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 54. शेवटचा चेंडू या षटकातील सामना करेल धीरज बैकर. धावसंख्या झालेली आहे 54. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे ती 56. 56. 3 षटक आणि धावसंख्या झालेली आहे 56. शेवटचा षटक. शेवटचा षटक या सामन्यातील शेवटचा षटक. पुढील गोलंदाज राहुल लोंढे. शेवटचं षटक आणि हे चौकार. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 60. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 60. सिक्स्टी 61. 2 चेंडू आणि 61 धावा. आणि हा गडी बाद. धावचीत झालेला आहे. अच्छा, वरळी स्पोर्ट्स क्लबच्या इथे जेवताना कोणाला छोटासा एक नोकियाचा मोबाईल सापडला आहे का? सापडला असल्यास माईक जवळ येऊन त्यांनी आणून द्यायचं आहे. एक छोटा मोबाईल जेवताना कोणत्याही खेळाडूला जर सापडला असेल तर त्यांनी माईक पाशी संपर्क साधून आणून द्यायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 61. 61. अतिशय सुंदर गोलंदाजी राहुल लोंढे याची. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे 61 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 63. 63. पुन्हा एकदा एक गडी बाद. 63 धावा झालेल्या आहेत वरळी रॉयल्स या संघाच्या 24 चेंडू मध्ये. वरळी वॉरियर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 24 चेंडू 64 धावांची गरज. वरळी रॉयल्स या संघाला नम्र विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे आणि वरळी वॉरियर्स या संघाने लवकरात लवकर आपले फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत.
63 धावा झालेल्या आहेत. 64 धावा करायच्या आहेत हा सामना विजयी होण्यासाठी वर्ली वॉरियर्स या संघाला. पुढील पंचांना नम्र विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. वर्ली रॉयल्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज आलेले आहेत. आणि 64 धावा. लवकर फिल्डिंग लावा. चेंडू 64 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना पहिला विजय हवा आहे. प्रथम विजयाकडे 11 क्रिकेट पंडित्स, जी हाँ, ये है फैंटेसी क्रिकेट का बाप। यहाँ पर है सबसे कम कमीशन, एंट्री फीस और टीम्स दोनों भी कम होती है और जीतने पर प्राइज भी बड़ा मिलता है। जैसे 50 रुपये में जीतो 2 करोड़ और 30 रुपये में जीतो 1 करोड़। और तो और 11 क्रिकेट पंडित पर कोई नहीं हारता, क्योंकि इनके टूर्नामेंट्स में होते हैं 100% विनर्स। और इसके बोनस लीग में आप बोनस नॉन स्ट्राइकर संदेश गावण अमाउंट यूज करके जीत सकते हैं रियल कैश। तो सामना सुरुवात करायची आहे. सुंदर असा षटकार, सुंदर फलंदाजी आशिष जयस्वाल, सीमा रेखा पार. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा षटकार आशिष जयस्वाल याचा. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 6. सुंदर फलंदाजी पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा टोलवलेला आहे. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 10. अतिशय सुंदर फलंदाजी. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा सुंदर असा चौकार आशिष जयस्वाल. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 14. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 14. सुंदर फलंदाजी आशिष याची आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा सुंदर असा सीमा रेखा पार. 4 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष जयस्वाल याची आपल्या संघासाठी. 2 चौकार 2 षटकार.
पहिल्याच 4 चेंडूवरती 20 धावा त्यांनी पटकावलेल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू. 5 चेंडू 20 धावा. सुंदर असा फटकार आणि हा पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या झालेली आहे 24. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. 3 षटक शिल्लक. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज हा सामना विजयी होण्यासाठी. सुंदर फलंदाजी आशिष जयस्वाल याची. पहिल्या षटकात त्यांनी 24 धावा कमावलेल्या आहेत आणि वैयक्तिक अशा 24 धावा आणि संघाच्या सुद्धा 24 धावा झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजी. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याकडे लाईट्स अवेलेबल नाही आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. पुढील गोलंदाज राकेश पाटील. अतिशय सुंदर गोलंदाज आहे हा. तेज गेंदबाज. फलंदाज संदेश गावंड. फलंदाज संदेश गावंड. पंचांनी नो दिलेला आहे. डॉट वॉर्निंग दिले. वन बाउन्स सॉरी. वन बाउन्सची वॉर्निंग दिलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत आणि सुंदर गोलंदाजी राकेश पाटील याची. धावसंख्या झालेली आहे 25. 2 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 25. आणि आशिष जयस्वाल बाद. सुंदर अशी गोलंदाजी राकेश पाटील याची आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 25. पुढील फलंदाज प्रभाकर मेहता. अतिशय सुंदर असा फटकार लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 26.
पुन्हा एकदा चौकार संदेश गावंड याच्या फलंदाजीतून धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 30. धावसंख्या झालेली आहे 30. अजूनही 34 धावांची गरज. 13 चेंडू आणि 34 धावा. 13 चेंडू 34 धावा. सुंदर अशी गोलंदाजी राकेश पाटील याची आपल्या संघासाठी. निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 30. 12 चेंडू 34 धावा. वर्ली वॉरियर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 12 चेंडू 34 धावांची गरज. फिल्डिंग लावा लवकर पटापट. पुढील गोलंदाज सुमित. बारा चेंडू आणि 34 धावा. सुंदर असा फटकार आणि हा बाद. प्रभाकर मेहता बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज अक्षय. पुढील फलंदाज अक्षय. अकरा चेंडू 34 धावांची गरज. सीमारेखा पार. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 36. धावसंख्या झालेली आहे ती 36. निर्धाव धावाचा चेंडू. 36 धावा झालेल्या आहेत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न. 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 38. सामना विजयी होण्यासाठी 8 चेंडूत 26 धावांची गरज.
एक धाव. 7 चेंडूत 25 धावांची गरज. 7 चेंडू आणि 25 धावा. नो. फ्री हिट. नो. वरती आपल्याला फ्री हिटचा लाभ उचलायचा आहे. फ्री हिट. सहा चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. अंधार झालेला आहे, लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे प्लेयर्सनी. पहिला चेंडू आणि हा बाद. हॅलो. अशा तऱ्हेने वर्ली रॉयल्स हा संघ विजयी झालेला आहे. त्यांनी आपला प्रथम विजय खेचून आणलेला आहे वर्ली वॉरियर्स यांच्याकडून. अशा तऱ्हेने आजचे सामने संपलेले आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
तो डाउनलोड करो 11। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं।